पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडच्या दौऱ्यावर 6 वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा। 660 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज मुंबईत संविधान मंदिराचं लोकार्पण। नागपूरमध्ये रामदेव बाबा अभिमत विद्यापीठात डिजिटल टॉवरचं करणार उद्घाटन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुढेही कायम राहणार। सर्व बहिणींना लाभ मिळावा यासाठी नोंदणीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल संभ्रम असण्याची गरज नाही, तसंच याबाबत अफवा पसरवू नयेत। केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन। एकता, संस्कृती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या भारतीय माध्यम विश्वाचा प्रमुख आधारस्तंभ असलेल्या दूरदर्शनचा आज 65वा वर्धापन दिन। संयुक्त अरब अमिरातीनं केलेल्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्यात 206 युद्धकैद्यांची देवाणघेवाण। आणि पॅरिस ऑलिम्पिकमधला रौप्य पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला डायमंड लीगच्या अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानावर मानावं लागलं समाधान। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी सोनल